नमस्कार, मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज मी तुम्हाला एक सुंदर आणि बोधपर गोष्ट सांगणार आहे। एके दिवशी काय झालं, एक राजा थंडीच्या दिवसामध्ये गार्डनमध्ये त्याच्या बागेमध्ये ऊन घेत बसला होता। त्याचे खुसमस्करे भाट त्याचबरोबर इतर मंडळी त्याच्या दर्शनाला त्याच्या त्या दरबारामध्ये हजेरी लावत होते। अर्थात त्याच वेळेस काय झालं की एक हिऱ्याचा व्यापारी दोन हिरे घेऊन राजाकडे आला आणि राजाला म्हणाला की माझ्याकडे हे दोन हिरे आहेत। दोन्ही हिरे पाहून राजा विस्मयचकित झाला। अतिशय सुंदर असे हिरे पाहून राजा त्याला न्याहाळत असताना त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्याच वेळेस हिऱ्यांचा व्यापारी राजाला म्हणाला, राजन, या दोन मधला एक हिरा खोटा आहे आणि जो कोणी तुमच्या राज्यामध्ये या हिऱ्यांमधला खरा आणि खोटा हिरा ओळखून दाखवेल तर त्याला मी पारितोषिक देईन आणि ओरिजिनल हिरा तुमच्या खजान्यामध्ये मी जमा करून टाकेन। दोन्ही हिरे त्या ठिकाणी टेबलावर ठेवण्यात आले। त्याचबरोबर राजाने दवंडी पेटली, गावामध्ये सगळ्यांना सांगितलं की जो कोणी हा हिरा ओळखेल त्याचा भव्य सत्कार राजाच्या कडून होणार आहे। असंख्य लोक आले, रत्नपारखी आले, सोनार आले, बरीच मंडळी आली। प्रत्येकाने आपापल्या परीने त्या दोन्ही हिऱ्यांचं निरीक्षण केलं। सकाळची संध्याकाळ होत आली। साधारणपणे 3:30, 4, 5 वाजायला आले तरी कोणालाही त्या दोन खड्यांमधला फरक लक्षात येईना। त्याच वेळेस त्या गर्दीमध्ये एक आंधळा होता आणि त्या आंधळ्यानं हात वर केला आणि म्हणला, महाराज, मी या दोन खड्यांमधलं ओरिजिनल रत्न कोणतं आहे हे ओळखून दाखवतो। राजासह सगळे लोक त्याच्याकडे विस्मयित नजरेने बघू लागले की अत्यंत डोळस अशा रत्नपारख्यांनी सुद्धा रत्न हे पाहिलं, त्यांना कळलं नाही आणि हा आंधळा कशावरून रत्नपारख करणार। परंतु राजानं त्याला संधी दिली। त्याचबरोबर तो आंधळा पुढे आला आणि हिरा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्याला आणून त्या सैनिकांनी उभं केलं। त्याचबरोबर त्या आंधळ्याने दोन्ही हिऱ्यांना फक्त हात लावला। एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा आणि चौथ्या वेळेला बरोबर ओरिजिनल हिरा काढून त्यानं महाराजांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, महाराज, हा हिरा ओरिजिनल आहे आणि तो हिरा डुप्लिकेट आहे। त्याबरोबर तो जो हिऱ्यांचा व्यापारी होता त्याने स्वतः जोराजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि तो म्हणाला, महाराज, आंधळ्याने बरोबर ओळखलाय, ओरिजिनल हिरा बरोबर ओळखलाय। त्याचबरोबर राजाला आणि इतर सर्व मंडळींना आश्चर्य वाटलं की असंख्य लोक ज्या ठिकाणी संपली, ज्यांना कळलं नाही, मात्र ह्या आंधळ्यानं हा ओरिजिनल हिरा आहे हे कसं बरं ओळखलं। त्यानं आंधळ्याला विचारलं। त्यावर आंधळा शांतपणाने म्हणाला, महाराज, मी दोन्ही हिऱ्यांना हात लावून पाहिला। जो थंड होता तो हिरा होता आणि जो उन्हात गरम झाला होता तो हिरा नव्हता। तात्पर्य हेच आहे, तुम्हाला जीवनामध्ये हिऱ्यासारखं व्हायचं असेल तर कोणत्याही गोष्टीने लगेच गरम होता कामा नये। ज्याला हिऱ्यासारखं जीवनामध्ये मौल्यवान व्हायचं आहे अशा मंडळींनी थंड डोक्यानं राहिलं पाहिजे, म्हणजेच तो खरा हिरा।